त्रासाचा त्रास होतोय या कारणामुळे दोन महिलांनी पोलिसांना मदतीला घेऊन उमरज मधील भैरवनाथ मंदिर येथे चालू असलेले पारायण बंद पाडल्याची घटना समोर आलेली आहे। यावेळी या महिलेने तेथे आलेल्या भक्तगणांना शिवीगाळ केल्याची माहिती समोर येते आहे। पाहूयात ही बातमी। जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, अवघी दुमदुमली पंढरी असा जय हरी नामाचा जयघोष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दुमदुमत असतो। असाच हरिनाम गजर उमरज येथील भैरवनाथ मंदिर येथे शुक्रवारी रात्री अखंड हरिनाम पारायण सोहळ्यामध्ये सुरू होता। हरिभक्त पारायणकार प्रवीण महाराज शेलार, जिल्हा अध्यक्ष वारकरी संप्रदाय सातारा यांचे कीर्तन चालू होते। हरिभक्तीपर कीर्तनाचे उपदेश भोळ्या बाबड्या विठुरायाच्या भक्ताच्या मनातून अचरणातून स्मरणात उतरवण्याचे कार्य चालू होते। या ठिकाणी असणारे सर्व विठुरायाचे भक्त या भक्तिमय वातावरणात गुंग झाले होते आणि अचानक एक उमरज गावातील महिला पोलिसांना घेऊन या ठिकाणी आली आणि तुमच्या कीर्तनाच्या आवाजामुळे आम्हाला त्रास होतोय असे म्हणत कीर्तन सांगणाऱ्या बुवांच्या हातातून माईक काढून घेतला आणि पोलिसांनी साऊंड काढून घेतले आणि कायद्याचे ज्ञान सर्व नागरिकांना यावेळी देण्यात आले। त्या महिलेने या ठिकाणी असणाऱ्या इतर महिलांना शिवीगाळ देखील केली व चालू कीर्तन बंद करण्यास भाग पाडले आणि या सर्व घटनेचा निषेध येथील वारकरी संप्रदाय व गावातील लोकांनी केलेला आहे। या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ उमरज यांच्या परिश्रमातून अथक प्रयत्नातून सुरू असणारा हा वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये आज माझी कीर्तनाची कीर्तन सेवा होती। अचानक या गावातील दोन महिला आल्या आणि या पारायणाला किंवा या कीर्तनामध्ये त्यांनी विक्षेप आणला, कीर्तन थांबवण्यासाठी जबरदस्ती केली। इथल्या महिलांना अपशब्द वापरले, इथल्या पुरुषांना अपशब्द वापरले। मी स्वतः कीर्तन करत असताना येऊन माईक हातात पकडला। तर ही गोष्ट महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ, संपूर्ण महाराष्ट्रातील समग्र वारकरी या गोष्टीचा निषेध नोंदवत आहे। उद्या संध्याकाळी उमरज मध्ये आमच्या सातारा जिल्ह्यातील संपूर्ण वारकरी संप्रदाय या ठिकाणी हजर राहणार आहे आणि 11 वाजेपर्यंत फुल आवाजामध्ये उद्या कीर्तन चालेल। जर त्याच्यामध्ये कोणी विक्षेप आणला तर त्याला वारकरी संप्रदाय त्या गोष्टीला बघून गेली, ही गोष्ट लक्षात ठेवावी आणि प्रशासनाला विनंती आहे या गोष्टीची अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी दखल घ्यावी, अन्यथा होणाऱ्या परिणामाला संपूर्ण जबाबदार पोलीस प्रशासन राहील। ही गोष्ट तेवढीच या ठिकाणी मी गांभीर्याने सांगतोय, कारण या ठिकाणी पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांनी येऊन ही साऊंड सिस्टीम बंद केली, त्यामुळे या पारायणामध्ये विक्षेप आला, हे मी स्पष्ट सांगतो। काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये सुद्धा हाच प्रकार झाला, पण वारकरी संप्रदायाने त्या ठिकाणी दाखवून दिलं। मी सातारा जिल्हा वारकरी महामंडळाचा अध्यक्ष या नात्यानं पुन्हा एकदा सांगतोय, प्रशासनाला ही विनंती करतोय, याची विनंती उद्या 11 वाजेपर्यंत कीर्तन चालेल आणि जर उद्या कीर्तन बंद करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण प्रशासनाला वारकरी संप्रदायाला तोड द्यावं लागेल। या गोष्टीची त्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी।